नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक आर डी शेले आपलं इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालय जामनेरपुरा या शैक्षणिक संकुलात आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये इयत्ता 11वीचा अभ्यास करणार आहोत। इयत्ता 11वीत मराठी युवक भारती ह्या विषयाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपण गद्य विभाग अभ्यासून घेणार आहोत। भाग पहिलामध्ये गद्य विभाग, त्यामध्ये 5वा घटक परिमळ हा अभ्यासून घेणार आहोत। तर आपण गद्य विभागामध्ये मामू तसेच अशी पुस्तकं आणि 5वा हा जो घटक आहे परिमळ, असे गद्य विभागातील 3 घटक भाग पहिलामध्ये आलेले आहेत। तर हा 5वा घटक परिमळ हा आपण ह्या नवीन व्हिडिओत अभ्यासणार आहोत। परिमळ म्हणजे काय, तर सुगंध, सुवास असं आपण त्याला दर्शवू शकतो। म्हणजे पेरणी झालेली आहे, एक प्रकारे पेरणी झालेली आहे। तर कशाची, तर काव्यांची पेरणी झालेली आहे। तर ही पेरणी आपण ह्या घटकामध्ये बघणार आहोत। बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यांचा वर्णन ह्या घटकात आलेलं आपल्याला दिसून येईल। जणू काही ती एक पेरणी आहे, सुगंध दरवळत आहे, त्या काव्यांचा सुवास दरवळत आहे। अशा पद्धतीने प्रल्हाद केशव अत्रे यांनी ह्या घटकात बहिणाबाई चौधरींच्या काव्याचा उल्लेख केलेला आहे। तर आपण प्रल्हाद केशव अत्रे यांचा परिचय करून घेणार आहोत। जन्म आहे 1898, तर मृत्यू 1969 मध्ये। नामवंत लेखक, कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपट कथालेखक, वक्ता, शिक्षणतज्ज्ञ म्हणून परिचित। त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रात त्यांनी मानदंड निर्माण केले। केशवकुमार या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले। झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनपर कविता संग्रह प्रसिद्ध। साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेली लोकप्रिय नाटके, अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी कथासंग्रह त्यांच्या नावावर। कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र प्रसिद्ध। साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्ण कमळ देऊन गौरवण्यात आले। 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। बघा, जे महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं जातं, त्या मराठी साहित्य संमेलनाचे सुद्धा अध्यक्ष म्हणून त्यांनी भूषवलेले आहे। असे अनेक कविता संग्रह, अनेक कथा संग्रह, अनेक आत्मचरित्र, विडंबन, असे अनेक काव्य त्यांच्या नावावर आहेत। अनेक संग्रह त्यांच्या नावावरती आहेत, आपण पाहिलं। तसेच असे आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत कवितेचा प्रस्तुत पाठ हा आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी ह्या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना होय। या प्रस्तावनेतून आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्य प्रतिभेची ओळख आपल्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दात करून दिली आहे। ग्रामीण जीवन, कृषी जीवन यांच्याशी निगडीत संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते। त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे व कृषी संस्कृतीतील शेकडो तपशिलांचे सहज संदर्भ देते।
माणुसकी, निसर्गाची समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवन या संबंधीची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकटली आहे. त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवणारा आहे. तर बघा, पाठ जो आहे तर बहिणाबाईंची गाणी ह्या काव्यसंग्रहाला अत्रे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण न घेतलेल्या, लिहिता वाचताही न येणाऱ्या, असामान्य प्रतिभाशक्ती असलेल्या बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यप्रतिभेची ओळख ह्या पाठात करून दिलेली आहे. ग्रामीण जीवन व कृषी जीवन यांचा बहिणाबाईंच्या व्यक्तिमत्वावर खोल परिणाम झालेला होता. त्यामुळे त्यांच्या कवितांमध्ये त्या संस्कृतीचे शेकडो तपशील जिवंतपणे उभे राहतात. निसर्गाशी समरसता, परमेश्वरावरील व्यापक श्रद्धा, ग्रामीण समूह जीवनावरील विश्वास, माणुसकी इत्यादी भावभावना त्यांच्या कवितातून आविष्कृत झालेल्या आहेत. अहिराणी बोलीमुळे त्यांच्या कवितांना अवीट असा गोडवा लाभला आहे. सुंदर असा सुगंध, गोड असा सुगंध ह्या कवितेला प्राप्त झालेला आपल्याला ह्या घटकात कवी लेखक प्र.के. अत्रे यांनी दर्शवलेला आहे. आपण पाहिला परिचय प्रल्हाद केशव अत्रे यांचा. अनेक ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर, अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी कथासंग्रह, झेंडूची फुले हा विडंबन कविता संग्रह, कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र, मी असा झालो, हशा आणि टाळ्या वगैरे विविध लेखन प्रकारांमधील अनेक पुस्तकं त्यांच्या नावावर. साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेस, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी वगैरे वगैरे रंगभूमीवर इतिहास निर्माण करणारी अनेक नाटके त्यांच्या नावावर. भारत सरकारचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाला असलेले सुवर्ण कमळ हे पारितोषिक सर्वप्रथम पटकवणारा श्यामची आई हा त्यांचा चित्रपट प्रसिद्ध. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही त्यांना, हा सन्मान त्यांना मिळालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून महाराष्ट्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सुप्रसिद्ध लेखक, वाङ्मय, नाटक, चित्रपट, शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी, या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी मानदंड निर्माण केलेले आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने हा पाठ बहिणाबाईंची गाणी ह्या काव्यसंग्रहाला अत्रे यांनी लिहिलेली प्रस्तावना म्हणजे हा पाठ होय. ही एक प्रस्तावना लिहिलेली आहे प्र.के. अत्रे यांनी. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण न घेतलेल्या, लिहिता वाचताही न येणाऱ्या, असा असामान्य प्रतिभाशक्ती असलेल्या बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यप्रतिभेची ओळख ह्या पाठात करून दिलेली आपल्याला दिसून येत आहे. तर बघा, आपण हा पाठाला सुरुवात करणार आहोत. एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा, तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. 16 वर्षांपूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्धी झाली तेव्हा. लक्ष्मीबाईसारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मोजही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे, हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. तर बघा की एखाद्या शेतामध्ये मोहराचा हंडा अचानक सापडावा, तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध दिवाळीमध्ये महाराष्ट्राला लागला. बघतो आपण बऱ्याच वेळेस शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागताना आपल्याला दिसून येतात. तसेच मागच्या 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यामध्ये
असाच एक मौल्यवान शोध लागलेला होता ज्यावेळेस लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्धी झाली तेव्हा. तशाच पद्धतीने आज प्रकेअत्रे लेखकांना हे दिसून आलं की लक्ष्मीबाई सारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळासुद्धा खूप जबरदस्त आहे. त्यांच्या शब्दातून नुसती प्रतिभा झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य कोणी निर्माण करू शकेल का, असे विचार लेखकांच्या मनामध्ये येते. खरोखर इतके सुंदर काव्य की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज होते. अशी अपढीक अशिक्षित महिला स्त्री बहिणाबाई चौधरी यांनी हे रचलेले काव्य होते की खरोखर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार होता. म्हणजे की आश्चर्य व्यक्त करण्यासारखी गोष्ट होती की ही अपढीक स्त्री, महिला, अशिक्षित स्त्री, न शिकलेली ही इतके सुंदर काव्य निर्माण करू शकेल, इतके चांगले बोल ते लिहू शकेल, इतके चांगले बोल ते निर्माण करू शकेल, बोलू शकेल, हे शक्य नव्हतं. तर हा शोध ह्या ठिकाणी दिवाळीमध्ये लेखकाला लागलेला आपल्याला दिसून येतो. तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार ह्या ठिकाणी लेखकांना दिसून येतो की आश्चर्य व्यक्त करण्यासारखा हा क्षण होता. म्हणजेच अशा पद्धतीने पुढे काय म्हणतात लेखक, सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षांची मैत्री आहे, पण त्यांच्या माझघरात सोन्याची खाण दळलेली असेल याची मला माहिती नव्हती. त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल, पण ते पडले मुलखाचे लाजाळू. त्यांना वाटले की खानदेशी वऱ्हाडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्याचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोणास ठाऊक, म्हणून ते इतकी वर्षे तोंडात मूग धरून बसले होते. लेखक सोपानदेव चौधरी, मराठी कवी सोपानदेव चौधरी हा सुप्रसिद्ध लेखक आणि कवी आहे. त्यांच्या ह्या मातोश्री बहिणाबाई चौधरी आहेत. त्या वयाच्या 72व्या वर्षी मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी, लेखकांची आणि सोपानदेवांची 20 वर्षापासून मैत्री आहे. पण त्यांच्या घरामध्ये सोन्याची खाण दळलेली असेल याची खात्री नव्हती लेखकांना, आणि त्यांना स्वतःला जाणीव असेल, पण ते लाजाळू होते, घाबरत होते की आपण ही आपल्या आईने गायलेली ज्याही कविता आहे त्या जर आपण महाराष्ट्रात समोर आणल्या तर आपल्याला हा महाराष्ट्र नाव ठेवेल, आपलं कौतुक करेल की नाही करणार सांगता येत नाही. मग हे कसं आणायचं समोर? हे आपल्या खानदेशी वऱ्हाडी भाषेमधल्या आपल्या आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करणार की नाही कोणास ठाऊक. म्हणून ते अनेक वर्ष तोंडात मूग धरून बसले होते, म्हणजे गप्प बसले होते, काहीही बोलत नव्हते. त्यांना माहिती होतं की आपल्या आईंनी सुंदर सुंदर अशा कविता निर्माण केलेल्या आहे, रचलेल्या आहे, पण आपण जर हे समोर आणलं तर आपल्याला नावं ठेवतील असं कवींना वाटत होतं, सोपानदेवांना वाटत होतं. अशा पद्धतीने ते शांत होते, गप्प होते. त्यांनी त्यांच्या कविता, त्यांच्या आईच्या कविता सर्वांसमोर, महाराष्ट्रासमोर कधी आणल्याच नाही. त्यानंतर मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत भीत त्यांनी मला वाचून दाखवली. तर बघा,
कवितेत त्यांनी रचलेल्या अनेक कविता होत्या. तर या ठिकाणी दर्शवलेली आहे कविता. एहरीत दोन मोठा दोन्ही मध्ये पाणी एक, मोठ हाकलतो एक जीव पोसतो कितीक. बघा, मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले, लेखकाकडे गेले. लेखक सोपानदेव चौधरी दिवाळीच्या दिवशी लेखकाकडे गेले आणि त्यांनी एक चतकोर चोपडी हळूच त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता जी होती त्यांनी लेखकांसमोर म्हणून दाखवली. अशी लहानशी वही त्यांच्याजवळ होती. चतकोर चोपडी आपण ज्याला म्हणतो म्हणजे लहानशी वही. चतकोर चोपडी म्हणजे काय? लहानशी वही. म्हणजे भाकरीचा एक पाव भाग जो असतो तेवढी एक छोटीशी एक वही त्यांच्याजवळ होती. आणि दिवाळीच्या दिवशी जेव्हा लेखकाकडे कवी जातात आणि त्यावेळेस त्यांना एक आपल्या आईची कविता बोलून दाखवतात, वाचून दाखवतात. एहरीत दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक, मोठ हाकलतो एक जीव पोसतो किती. बघा, मोठ म्हणजे काय? बैलाकडून विहिरीतले पाणी काढण्याचे एक साधन. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी दर्शवू शकतो. त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली आणि आधाशासारख्या साऱ्या कविता भरभर चालल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो, हे बावन कशी सोने आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे. त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले. बघा, ज्यावेळेस कवी सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईची, बहिणाबाई चौधरींची कविता भीत भीत घाबरत घाबरत लेखकाला वाचून दाखवली. एहरीत दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक, मोठ हाकलतो एक जीव पोसतो कितीक. हे वाचून झाल्यानंतर लेखक आपल्या कवीजवळची वही, जी छोटीशी वही होती बहिणाबाई चौधरींचे गाणे रचलेले जे होते, गीत रचलेले जे होते, ती त्यांनी खसकन ओढून घेतली आणि संपूर्ण कविता आधाशासारख्या चाळत बसले. सर्व कविता, ज्याही कविता सोपानदेवांनी लिहिलेल्या होत्या बहिणाबाई चौधरींच्या, त्या संपूर्ण कविता लेखक पाहत बसले, चाळत बसले, शोधत बसले. म्हणजे हे कवी सोपानदेवांना म्हणाले, अहो, हे बावन कशी सोनं आहे. अतिशय शुद्ध गोष्ट आहे. हे खूप महत्त्वाच्या कविता आहेत. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे. त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे लेखकांनी ठरवले. की तुम्ही इतक्या सुंदर सुंदर कविता तुम्ही महाराष्ट्रापासून लपवून ठेवत आहात, की इतकं सुंदर लिखाण, इतकं सुंदर कवितेचं वर्णन ह्या ठिकाणी केलेलं आहे तुमच्या आईंनी, ते तुम्ही दाखवत नाहीत, तर हा महाराष्ट्रापासून लपवून ठेवण्यामागील एक गुन्हा आहे, असंही लेखकांनी कवींना सांगितलं. पुढे, प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे. लेखक म्हणतात, प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे. ते त्याच्याबरोबरच यावे लागते. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. हे माझे आता ठाम मत झाले. कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कडी उमलली की ते सुगंधाचेच गुणगान निश्वास टाकू लागते. तसे जातीच्या कवीचे आहे. त्याचे हृदयच ताल धरून बसलेले असते. त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झराव चंबडत असतो, तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते. असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही. लेखकांना समजलं की इतकं सुंदर काव्य कोण रचू शकेल. म्हणून प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे. हे त्याच्याबरोबरच यावे लागते. म्हणून या ठिकाणी अफळीक असलेली, अशिक्षित असलेली महिला बहिणाबाई चौधरी, यामध्ये शिक्षणाचा आणि यत्नेचा कुठेही संबंध नाही, असं मत लेखकांचं झालेलं ह्या ठिकाणी दिसून आलं. जसं कोकिळ पक्षी ओरडताना तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते,
कोकिळ पक्ष्याने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते, तसंच ह्या कवीचं आहे. प्राजक्ताची कडी उमलली की ते सुगंधाचेच निश्वास टाकू लागते, तसे जातीच्या कवीचे आहे. म्हणजेच कवीचं हृदयच, त्यामुळे त्यांच्या जिभेवर जो शब्द येतो तो मुळी नाचतच येत असतो. त्यांचं हृदय जे आहे ताल धरून बसलेलं असतं. त्यांनी तोंड उघडलं की ते शब्द ऑटोमॅटिक त्यांच्या ओठांवर येतात आणि ते फुटू लागतात. म्हणजे त्यांच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले, सृष्टीतले सौंदर्य जे आहे तेवढे सौंदर्य त्यांच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झरा उचंबडत असतो, तसे काव्य एकसारखे त्यांच्या हृदयातून उसळ्या घेत असते. असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य जन्माला येऊ शकणार नाही. इतकं सुंदर वर्णन कवी सोपानदेव चौधरी यांनी लिहिलेलं आहे आपल्या आईचं. इतकं सुंदर कविता या ठिकाणी आहेत असं लेखक या ठिकाणी दर्शवताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बहिणाबाई यांनी तर शाळेचे कधी तोंड पाहिले नाही. त्यांना लिहिता येत नव्हते आणि वाचताही येत नव्हते. गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा अशा त्या म्हणत. रोजचे घरातले आणि शेतामधले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कोणीतरी टिपून ठेवली. पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली. अशी ही एक अपढीक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दडता दडता किंवा चूल फुंकता फुंकता माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली किंवा माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल असले जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजपणे कशी करू शकते. कुणी म्हणेल आपल्या बायकांच्या जुन्या गाण्यात असले काव्य वाटेल तितके आढळून येते, पण तसे नाही. बघा, इतकं सुंदर वर्णन त्यांनी ह्या कवितेमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. लेखक ज्यावेळेस संपूर्णतः ती वही कवीकडनं, सोपानदेव चौधरीकडनं ओढून घेतात, त्यांच्याजवळ घेतात आणि ज्यावेळेस त्या कविता पाहतात की इतक्या सुंदर सुंदर कविता त्यामध्ये होत्या की खरोखर भाषेची त्यांना कुठेही अडचण वाटली नाही. बघा, अशी अपढीक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दडता दडता किंवा चूल फुंकता फुंकता त्यांच्या तोंडी, त्यांच्या ओठातून, त्यांच्या तोंडातून काव्य फुटत असायचे. बहिणाबाई यांनी तर शाळेचे कधी तोंड पाहिले नाही. त्यांना लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. फक्त त्यांचं गावातील मंदिरे ह्याच त्यांच्या शाळा होत्या. त्या म्हणत रोजचे घरातले आणि शेतामधले काम करता करता त्यांनी गाणी रचली. अनेक गाणी त्यांच्यासोबत गेली. ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांच्याच सोबत गेली आणि थोडीशी जी गाणी होती ते कोणीतरी लिहून ठेवली. अशी अपढीक कष्टाळू गृहिणी अनेक वेळेस काम करता करता असो, जात्यावर बसताना दळण दळताना असो, त्यांच्या तोंडातून गाणे फुटत असायचे. बघा, इतकं सुंदर जिवंत काव्य त्यांच्या तोंडून निघत असायचे. माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल असे जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजपणे कशी करू शकते कुणास ठाऊक. बघा, आपल्याला माहिती आहे की आपण मागच्या जुन्या ज्या बाया असतात, जुन्या ज्या महिला असतात, त्या महिलासुद्धा अशा जात्यावर दळण दळायला बसल्यात की ऑटोमॅटिक त्यांच्या तोंडून सुद्धा गाणे फुटत असतात. परंतु इतकं सुंदर काव्याचं वर्णन श्वास टाकावा इतक्या सहजपणे कोणी कशी करू शकतं. भाषेची कुठेच अडचण वाटत नाही. इतकं सुंदर वर्णन, इतकं सुंदर काव्य त्यांनी ह्या ठिकाणी बोललेलं, म्हटलेलं दिसून आलेलं लेखकांना दिसून येतं. त्यानंतर पुढे बहिणाबाईंच्या प्रतिभेची जात फार निराळी आहे. धरत्रीच्या कुशीत झोपलेले बी बियाणे कसे प्रकट होते याचे त्यांनी वर्णन केलेले आहे. ते वर्णन ह्या ठिकाणी आपण वाचणार आहोत. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून प्रगटले दोन पान जसं हात जोडीसन. असली कल्पनेची भरारी कोणत्या जुन्या संगीतात आढळून येईल. बघा, बहिणाबाई धरत्रीच्या कुशीत झोपलेलं बी बियाणं जे आहे कशा पद्धतीने त्या ठिकाणी वर्णन करतात की ज्यावेळेस आपण पेरणी करतो बी बियाण्यांची शेतामध्ये, जणू काही आपण त्यांना निजवत आहे त्या धरती मातेच्या त्या भूमीमध्ये
आपण ज्या वेळेस बी पेरतो जणू काही ते झोपलेलं आहे असं भासतं. आणि ऊन वायाची खेळता एका एका कोंबातून प्रगटलं दोन पानं जसं हात जोडी सन. ज्यावेळेस ते पीक वर येतं टरारून, जमिनीतून वर येतं आणि इतकं सुंदर मोहक भासतं की ते जणू काही थोडं मोठं झाल्यानंतर कोंब आल्यानंतर ते जणू काही हात जोडलेले आहे. आणि ते हलताना डोलताना दिसतं, वाऱ्याने हलताना डोलताना दिसतं, जणू काही ते ऊन वाऱ्याशी खेळत आहे. आणि एका एका कोंबातून दोन दोन पाणी जेव्हा वर येतात जणू काही ते परमेश्वराजवळ ते हात जोडत आहे, प्रार्थना करत आहे. अशा पद्धतीने वर्णन करताना आपल्याला ह्या अनेक कवितेमध्ये कवींनी इतकं सुंदर रचना करून ठेवलेली आहे. कवीने व्यवस्थितरित्या त्यांच्या कविता आहे. कुठेही काहीही शब्दांची अडचण वाटताना ह्या ठिकाणी दिसून येत नाही मित्रांनो. हे मनोहर चित्र जिची प्रतिभा पाहू शकते किंवा ऐन तारुण्यात सौभाग्य गमावले असताना, बघा अशा पद्धतीने ऐन तारुण्यामध्ये सौभाग्य, आपला पती, आपलं कुंकू गमवलेलं असताना तेव्हासुद्धा त्यांच्या तोंडातून त्यांच्या मुखातून शब्द फुटत असतात, कविता झिरपत असते, काव्य झिरपत असते. लपे कर्माची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुसीसनी गेलं कुंकू रेखा उघडी पडली. बघा वैधव्याचे असे हृदयभेदक करुण काव्य जिच्या मुखातून प्रकट होते तिचे कवित्व सामान्य आहे असे कोण म्हणेल. खरोखर इतका सुंदर वर्णन ह्या ठिकाणी कवी बहिणाबाई चौधरी हे करू शकतात. ज्यावेळेस एखादं दुःख होतं, संकट येतं, एखाद्या स्त्रीचा पती मरण पावतो आणि वैधव्य असं जीवन त्या ठिकाणी त्या स्त्रीवर येतं, त्यावर सुद्धा त्यांनी ही कविता लिहिली की लपे कर्माची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुसीसेने गेलं कुंकू रेखा उघडी पडली. म्हणजे नशिबावर, कर्माची रेखा म्हणजे काय, नशिबाची रेखा. आता काय करायचं तिने. अशा पद्धतीने अनेक काव्य बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. तसेच सकाळी उठून बहिणाबाई घरोट्यावर म्हणजे जात्यावर बसून दडू लागल्या की जात्यातून तिकडे पीठ पडू लागायचे आणि इकडे यांच्या होटातून काव्य सांडू लागायचे. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी. बघा इतकं सुंदर. जसंही काम करायला लागलेत तसं त्यांच्या तोंडातून त्या क्षणाला त्यावेळी गाणं निर्माण व्हायचं, काव्य निर्माण व्हायचं. हे त्यांची वर्णनच मुळी त्यांनी स्वतः करून ठेवले आहे. स्वयंपाकघरात जाऊन त्या चूल पेटवायला बसल्या आणि चूल पेटता पेटेनाशी झाली आणि तिच्यातून नुसताच धूर बाहेर पडू लागला. म्हणजे त्या काव्यामध्येच संतापून चुल्याला म्हणत, पेट पेट धुक्क येला किती घेसी माझा जीव, अरे इस्तवाच्या धण्या कसं आल्या तुले हिव. बघा ज्यावेळेस चुला जो आहे त्या चुल्यामध्ये अग्नी तयार होत नव्हता, आग तयार होत नव्हती, पेटत नव्हता, त्यावेळेस सुद्धा त्या चुल्याला ते गाण्याद्वारे बोलतात की पेट पेट धुक्कयला किती घेसी माझा जीव, अरे इस्तवाच्या धण्या कसा आलं तुले हिव. पुढे चूल पेटली, तवा तापला आणि भाकरी टाकताना हाताला चटके बसू लागले. म्हणजे संसाराची रहस्य काव्य रूपाने त्यांच्या मुखावाटे प्रकट होत. बघा काय म्हणतात बहिणाबाई चौधरी, ज्यावेळेस चुला पेटत नाही म्हणून त्या चुल्याला ओरडून म्हणतात की पेट पेट धुक्कयला किती घेसी माझा जीव, अरे इस्तवाच्या धन्या कसा आलं तुले हिव. आणि ज्यावेळेस चुला पेटतो, अग्नी तयार होतो आणि त्यावेळेस हाताला चटके लागू लागतात, तवा तापतो, चुल्यावर ठेवलेला तवा तापतो आणि भाकरी करताना हाताला चटके लागू लागतात, त्यावेळेस सुद्धा त्यांच्या तोंडातून त्यांच्या मुखावाटे काव्यरूपाने शब्द जे आहे बाहेर पडतात. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मियते भाकर. बघा चुला पेटला, चुल्यालाही ते ओरडून म्हणाले, त्यांच्या तोंडून काव्य निघाले, चुला पेटला आणि ज्यावेळेस तवा तापतो आणि हाताला चटके बसू लागतात त्या क्षणी त्यांच्या ज्या
म्हणजे संसाराचे रहस्य जे आहे ते काव्यरूपाने त्यांच्या मुखावाटे प्रकट होते. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मी येते भाकर. ताणक्या सोपानाला हाऱ्यात निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर. वाटेत तांबड्या फळांनी लकडलेले हिरवे वडाचे झाड दिसले की लागले ते त्यांच्या ओठावर नाचायला. ज्या क्षणी घरून बहिणाबाई चौधरी निघतात, आपल्या डोक्यावरती संपूर्णतः असलेलं जे साधन लागतं शेतामध्ये, आपला जेवणाचा डब्बा असेल, संपूर्णतः भाकरी वगैरे आपल्या डोक्यावर घेऊन, आपल्या टोपल्यामध्ये घेऊन, तर त्या जशा रस्त्याने निघत होत्या त्यावेळी त्यांच्या डोक्यावरचा असलेला तो हारा, ते साधन होतं. ते बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य त्यांच्याबरोबरच निघत असायचं. ते स्वतःच बडबड करत असायच्या, गाणं म्हणत असायच्या, गाणं म्हणतच चालत असायच्या. वाटेत तांबड्या फळांनी लकडलेलं हिरवं वडाचं झाड दिसलं की त्या झाडांवर सुद्धा ते तसंच गाणं म्हणत असायच्या. तर हिरवे हिरवे पान लाल फय जशी चोच, आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं. म्हणजे रस्त्याच्या कडेला कडुलिंबाच्या झाडावरच्या पिवळ्या लिंबोळ्या दिसल्या की घेतलीच त्याने त्याच्यावर झेप. कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू निंबोई शेवटी पिकीसनी गोड झाली. बघा, अशा अनेक गोष्टी, प्रत्येक वेळेस ज्याही क्षणाला बहिणाबाई चौधरी जिथेही जात तिथे त्यांना त्या ठिकाणी त्यांचं वर्णन आपल्या शब्दाद्वारे ते स्पष्ट करून दाखवत असतात. असं सुंदर सुंदर वर्णन त्यांनी आपल्या ह्या वहीमध्ये सोपानदेव चौधरी यांनी टिपून ठेवलेलं आहे. आणि लेखक प्रल्हाद केशव अत्रे हे संपूर्णतः पाहताना आपल्याला ह्या कवितेमध्ये दिसून येत आहे की इतकं सुंदर वर्णन एक साधा कवी नाही करू शकत. एक प्रतिभावान जातिवंत कवीच हा अशा पद्धतीने वर्णन करू शकतो. इतकं सुंदर वर्णन बहिणाबाई चौधरी, अपढिक अशिक्षित महिला, यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण पुढील काही जो घटक राहिलेला आहे, पुढे अनेक कविता बहिणाबाई चौधरींनी रचलेल्या आहे, त्यांचंही वर्णन आलेलं आहे, तेही आपण ह्या पुढील घटकांमध्ये अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. बाकी राहिलेला घटक नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या दिवशी आपण अभ्यासून घेणार आहोत.